कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विरोचकाने दिलेला आदेश आज पूर्ण व्हायलाच हवा। मी अपयशी ठरले तर माझा अंत निश्चित। आज आजीला दंश केल्यावर ती मरायलाच हवी। काय आज ऑफिसला नाही का जायचं? नाही का नाही? म्हणजे आज कशी काय सुट्टी मिळाली तुला? मिळाली नाहीये, काढली आहे सुट्टी। बायको घरी नाहीये, कामाचं काही टेन्शन नाहीये। सो आज मी फक्त माझ्या आजीला त्रास देणार आहे। आजी, आज मला तू मी लहान असताना सांगायचीस ना तशा गोष्टी सांग। डोक्याला छान तेल लावून चंपे कर। अरे काय झालंय काय तुला आज? मी म्हटलं ना आजचा दिवस मी फक्त तुझ्यासाठी काढलाय म्हणून। हे बरं केलंस। सुषेण इथे थांबला तर मी आजीना दंश कसा करणार? आत्या, अद्वैत साहेब आता आपल्या सोबत आहेत, त्यामुळे बळ मिळालंय ना? खरंय, अद्वैतला या सगळ्या गोष्टी मान्य होणं खूप महत्वाचं होतं। अद्वैत साहेबांनी सगळं स्वीकारलंय, त्यामुळे बरं वाटतंय हो। आता पुन्हा एकदा अद्वैत बरोबर बसून सगळ्या गोष्टी नीट ठरवायला हव्यात। कुठल्या गोष्टी? अद्वैतनी असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून रुपालीकडे असलेली पंचपेटिकेतली चौथी पेटी आपल्याकडे येईल। बोल। इथे गोंधळ झालाय। काय झालं? सुषेण आजींच्या खोलीत जाऊन बसलाय। म्हणजे तो फाईल घ्यायला आला होता, तो गेलाच नाही ऑफिसला? नाही, आजींच्या खोलीतच आहे आणि बहुतेक दिवसभर तिथून हलणार नाही असं म्हणतोय। हे बघ अस्तिका, संधी मिळेल असं किती वेळ राहणार आहे तू बसून तिथे? जाईलच तो गेला की लगेच दंश कर म्हातारीला, संधीचं सोनं करून घे। प्रयत्न करते। हे बघ, पुण्याबाहेर पडलोय आम्ही, साधारण तासभर जाईल। मी फोन करते तुला, फोन आल्या आल्या लगेच दंश कर म्हातारीला। ठीक आहे, दंश कर आणि लगेच फोन कर मला। करते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।